एक रस्सा बनवूया. फोडणीसाठी जिरं, मोहरी, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण कच्चंच बारीक करून घेतलेलं आहे. त्यामध्ये घालायचं आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. काही बेसिक मसाले घालूया आणि मसालेही हलकेसे असे परतून घ्यायचे. जेवणामध्ये फक्त खिचडी असेल तर मी असा रस्सा नेहमी बनवते. खिचडी खाण्याचा आनंद अगदी दुप्पट वाढतो. यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. तर हे दाटसर होण्यासाठी इथे मी एक पावडर बनवलेली आहे. त्यातील अर्धा चमचा पावडर फक्त यामध्ये घालायची. अगदी मस्त असा रस्सा बनून तयार होतो. तर चना डाळीचं पीठ आणि बाजरीचं पीठ लालसर असं भाजून घेऊन ही मी पावडर बनवलेली आहे. मी मिसळमध्ये नेहमी ही पावडर वापरते किंवा काही काळ्या मसाल्याच्या भाज्यामध्ये सुद्धा ही पावडर मी यूज करते. फक्त अर्धा चमचा पावडर घेतली, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करायचं आणि रश्श्यामध्ये घालायचं. मंद आचेवर छान असा रस्सा उकळून घ्यायचा. अगदी चवीला अप्रतिम होतो. तर खिचडीसोबत जर असा रस्सा असेल तर खिचडीची चव अगदी दुप्पट वाढते. एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करा. धन्यवाद.